दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले ब्राह्मणवाड्यात अवैध दारू व्यवसायावर एलसीबीचा घाव. 10,52,000चा अवैध दारू साठा जप्त. अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही धडक कारवाई केली. दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा परिसरातील एका शेतात अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून अनिश बाबू पटेल, नदीम याकूब पटेल, नाझीम अनीस पटेल, सर्व राहणार ब्राह्मणवाडा, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर या 3 आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत ताब्यातील आरोपी व त्यांच्या ताब्यातील वाहनामधून 49,170 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या, 51,330 रुपये किंमत, त्यात 2 मोबाईल, 600 रुपये रोख रक्कम, 1,00,000 रुपये किमतीची टीव्हीएस ज्युपिटर बाईक व 8,50,000 रुपये किमतीची हुंडाई कंपनीची कार क्रमांक MH17 JA 4946 असा एकूण 10,51,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय ब्राह्मणवाडा येथील हॉटेल सम्यक येथे अवैध देशी दारू विक्री करताना उत्तम आनंद शिंदे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून देशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. दक्ष पोलीस न्यूजसाठी नौशाद शेख, अहिल्यानगर. अशा ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.